भेंडी फ्राय बनवणार आहे. तर कशी बनवायची, तर क्रिस्पी भेंडी फ्राय असं बनवणार. तर इथं भेंडी घेतली मी, छान अशी धुवून घेतली बघा. मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची भेंडी कधी पण. तिथं भेंडी धुवून घेतली. आता याचं आपण हे जे पाटचं आहे ते कापून घ्यायचं. तर हे पाहू शकता, हे जे आहे मी पुढचं पण कापून घेतले आणि पाटचं देठ सुद्धा कापून घेतले. आता याला 2 भाग करायचे आणि उभे कापून घ्यायचे पातळ, जेणेकरून आपल्याला तेलामध्ये त्याला छान अशा कुरकुरीत फ्राय करता येईल. तर ही जी रेसिपी आहे ना, खूप साधी सोपी आणि खायला सुद्धा लहान मुलांना खूप आवडते ही भाजी. तुम्ही नक्की झटपट बनणारी आहे, झटपट बनते आणि टिफिनला सुद्धा खायला छान लागते. तर मी याची रेसिपी आता मी तुम्हाला दाखवणार आहे, तशीच फॉलो करून बनवा, अगदी झटपट होणारी आहे. तर आता हे मी असंच जरा 2 भाग करून असं कापून घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवते मी. तर हे पाहू शकता, अशी पातळ अशी कापून घ्यायचे. म्हणजे एका भेंडीचे म्हणजे अर्धी केली तर त्याचे 4 भाग, याचे 4 भाग आणि त्याचे 4 भाग करायचे. तर पहिल्यांदा भेंडी आपली ओली आहे, त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला दाखवलं. भेंडी पहिली पुसून घ्यायची आहे, जेणेकरून आपली भेंडी चिकट नको व्हायला म्हणून. तर बघा, पाणी आहे, मी आता धुतलेली आहे आणि लगेच पाठीमागचे देठं काढून घेतले. तर आपण आता याला पुसून घेऊया आणि नंतरला कापून घेऊया. तर इथं पाहू शकता, भेंडी सुकवून घ्यायची आणि नंतरला कापून घ्यायची. बघा किती सुटसुटीत आणि एकदम मोकळी होते. तर ही भेंडी ना चिकट अजिबात होत नाही. तुम्ही याच्यावरती लिंबू सुद्धा पिळू शकता, पण मी नाही पिळत, कारण का भेंडी पुसून घेतल्यावर गरज पडत नाही. तर तेल गरम करायला ठेवले, तेलामध्ये छान अशी आपल्याला भेंडी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची. आणि इथे पाहू शकता, एक कांदा घेतला, एक टमॅटो घेतलाय. तर फ्राय झालेली आहे आपली भेंडी. तर आता एक कांदा, टमॅटो आणि कढीपत्ता आणि हे घ्यायचं आहे, मिरच्या घ्यायच्या 2-3, लसूण घ्यायचं आहे त्याच्यासाठी. तर आता फ्राय करून झाली, याला बाजूला ठेवून देऊया. बघा किती छान झाली. आणि आता आपल्याला काय काय घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवते. इथं कांदा घेतलाय, टमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 2-3. तर याच्यामध्ये लसूण देखील घ्यायचं आहे, लसूण ठेचून घ्यायचं आहे. लसूण घेतल्यानंतरला बघा ही भेंडी आणि आपल्याला त्याचं काय करायचं, तर पहिला एक त्याच कढईमध्ये आपल्याला लसूण हे सगळं आपल्याला आहे ना फ्राय करून घ्यायचं. पाहू शकता, तर त्या कढईमध्ये थोडंसं चमचाभर तेल टाकून कांदा, टमॅटो, लसूण, मिरची सगळं, जिरी मोहरीची फोडणी देऊन फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरला आपल्याला जी भेंडी फ्राय केलेली आहे 5 मिनटं आपल्याला ते फ्राय करून द्यायचं, जेणेकरून टोमॅटो आणि कांदा आपला ब्राऊन आणि टमॅटो सॉफ्ट झालं पाहिजे. त्याच्यामुळे त्याची टेस्ट, टमॅटोची टेस्ट जी आहे ती भेंडीत उतरते. आता याच्यावरती मी थोडं मीठ टाकून घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला मीठ नंतरला टाकायची गरज नाही पडणार. तर ही भेंडी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, इतकी छान लागते. इथं पाहू शकता, कांदा, टमॅटो, मिरची टाकून घेतले. आता याला एक 5-10 मिनटं आपल्याला पाहू शकता टमॅटो आणि कांदा सॉफ्ट झाले. त्याच्यानंतर त्यात थोडंसं हिंग देखील टाकायचं आहे. हिंगाने आहे ना चव छान येते भेंडीला. तर इथं पाहू शकता, छान फ्राय करून घेतलं आणि की त्याच्यामध्ये आपल्याला भेंडी टाकायची आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतरला ती जी भेंडी आहे ती भेंडीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर याला छान असं फक्त मिक्स करून एक 5 मिनटं मिक्स करायचे आणि झाकण ठेवायचे 5च मिनटं. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर जाडसर शेंगदाण्याचं कूट देखील टाकू शकता. अगदी बारीक नाही, जाडसर टाकायचं आहे. तर आम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडतं म्हणून मी शेंगदाणे टाकणार आहे. तर पाहू शकता, मी जाडसर शेंगदाण्याचं कूट देखील बनवलं आहे, अगदी दाताखाली येईल असा शेंगदाण्याचा कूट. तर पाहू शकता, आपली भेंडीची भाजी जी आहे झटपट तयार झालेली आहे आणि अतिशय छान लागते आणि कमी वेळेत सुद्धा. तर इथं पाहू शकता, आपला भेंडी फ्राय मसाला तयार आहे. एवढी छान लागते भेंडी ही, कोणीही अगदी बोटं चाटून पुसून खातील, इतकी भेंडी छान लागते. नक्की एकदा ट्राय करा आणि जी मुलं तुमची खात नसेल ते सुद्धा आवडीने खातील. भेंडी फ्राय मसाला नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, बाय बाय. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, भेंडी फ्राय मसाला रेसिपी आहे, कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.